मित्र हो नमस्कार, तुमचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज इंटेरिम कंपेन्सेशन बाबत माहिती घेणार आहोत। म्हणजेच इंटेरिम कंपेन्सेशन हे नेमकं काय आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सध्या चेक बाउन्सच्या केसेस खूप वाढल्यात। त्या चेक बाउन्सच्या केसेसच्या अनुषंगाने बरेचसे प्रकरण मान्य न्यायालयात दाखल झालेले असतात। हे इंटेरिम कंपेन्सेशन म्हणजेच आपल्याला एखाद्या व्यक्तीने संभोज आरोपी विरुद्ध फिर्यादीने गुन्हा दाखल केल्यास फिर्यादीस आरोपीकडून केस चालवण्याच्या अगोदर म्हणजेच प्रकरण दाखल झाल्यानंतर आरोपीचे मान्य न्यायालयात हजेरी लागल्यानंतर आपल्या चेक अमाऊंटच्या 20% रक्कम ही मान्य न्यायालयाकडून मिळाली जाते। त्यास आपण इंटेरिम कंपेन्सेशन असे साध्या आणि सोप्या भाषेत म्हटले जाते। मित्र हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लेनंट करिता चेक रकमेच्या 20% रक्कम ही इंटेरिम कंपेन्सेशन कशी मिळेल त्याबाबत व कशी मिळवता येईल त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाचे सायटेशनसह माहिती घेणार आहोत। मित्रांनो, दिनांक 30 जून 2021 रोजी छत्तीसगड हायकोर्टाने राजेश सोनी वर्सेस मुकेश वर्मा या न्याय निर्णयामध्ये 30 जून 2021 रोजी कंप्लेनंटच्या बाजूने खूप अतिशय महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। सदर निर्णयाच्या अनुषंगाने कंप्लेनंट या चेक रकमेच्या 20% रक्कम ही इंटेरिम कंपेन्सेशन देण्याबाबतचा आदेश केलेला आहे। तसेच याचबरोबर आपणास सदरची रक्कम इंटेरिम कंपेन्सेशन चेक रकमेच्या 20% मिळण्याकरिता कोणकोणते इतर ग्राउंड देखील महत्त्वाचे आहेत, त्या ग्राउंडचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असा माहिती घेणार आहोत। चेक रकमेच्या 20% इंटेरिम कंपेन्सेशन मिळण्याकरिता प्रामुख्याने 3 मुद्दे महत्त्वाचे असतात। त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे अर्जन्सी, त्यानंतरचा दुसरा मुद्दा हा बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स आणि तिसरा मुद्दा म्हणजे नो हार्म अँड प्रिजुडाइज टू अक्यूज। यामध्ये मित्रांनो, अर्जन्सीमध्ये सब असे पार्ट आहेत की लॉंग म्हणजेच आपली जी चेक रक्कम जी आहे, चेक रक्कम ही जास्त प्रदीर्घ काळापासून अडकलेली आहे। त्यानंतरचे सदरची रक्कम ही जास्त स्वरूपातून असून ती खूप दीर्घ काळापासून अडकलेली आहे। पुढचा अर्जन्सीमध्ये मित्रांनो की सदरची रक्कम हे क्लेमंट हे लीगली क्लेमंट असून ते त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी क्लेमंट नाही असा अर्जन्सीमध्ये उल्लेख करावा। तसेच मित्रांनो, सदर मान्य न्यायालयास असेही नमूद करावे की सदर चेकच्या 50% नव्हे, 70% नव्हे तर कमीत कमी 20% मिळण्याकरिता ची अर्जन्सी मान्य न्यायालयात दाखवावे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मित्रांनो बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स, म्हणजेच सदरच्या आदेशाने कंप्लेनंटचा फायदा होईल, परंतु या आदेशाने आरोपीचा कोणतंही नुकसान होणार नाही। त्याचप्रमाणे की जे काही रक्कम मिळणार आहे त्याने फिर्यादी यास कॉम्पेन्सेट करून मिळेल आणि तसे न केल्यास फिर्यादी यांचे खूप मोठे असे नुकसान होईल। नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो नो हार्म प्रिजुडाइज। त्यामध्ये मित्रांनो त्यामध्ये म्हणजेच ही जी काही रक्कम मिळणार आहे चेक रकमेच्या 20% रक्कम ही फिर्यादी हे निकाल लागल्यानंतर आरोपीस देण्याकरिता बांधील असेल। म्हणजेच जर यदाकदाचित आरोपी ही सदरच्या केसमध्ये निर्दोष सुटल्यास फिर्यादी हे सदरच्या केस कामी जी काही रक्कम आहे 20% रक्कम ही आरोपीस परत करण्यास बांधील असेल, अशा स्वरूपाच्या ग्राउंड्स असतात। त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो की जे काही आरोपी हा खूप दिवसानंतर मिळालेला आहे, इतर ग्राउंडमध्ये नमूद करावे की आरोपी हा भरपूर काळापासून ॲब्स्कॉन्ड होता, मिळालेला नाही, नॉट ट्रेस झालेला नाही। त्याच्यानंतर आरोपी हे सर्व्हिस ऑफ समन्स घेण्यासाठी टाळाटाळ करत होते। म्हणजेच आरोपी हे समन्स मिळाल्यापासून ताबडतोब हजर झाले नाही, त्यांना BW काढावे लागले, NBW काढावे लागले आणि दरवेळेस आरोपी हे काही ना काही कारण करून सर्व्हिस ऑफ समन्स टाळत होते।
त्यानंतरची तिसरी लायबिलिटी म्हणजे तिसरा प्रकार म्हणजे असा आहे, त्यामध्ये लायबिलिटीमध्ये असे दाखवावे की फिर्यादी हे प्रायमा फेसी केसमध्ये असून त्यांची लायबिलिटी बनते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा मित्रांनो, पार्ट ऑफ लायबिलिटी म्हणजे जर आरोपी हे सदर चेच रकमेच्या कोणत्या तरी पार्ट लायबिलिटी घेत असेल, म्हणजे जर आरोपी हे जर पैसे देण्यास भरण्यास तयार असतील तरी देखील अशा परिस्थितीमध्ये मान्य न्यायालय फिर्यादीच्या बाजूने 20% चेकच्या 20% रक्कम इंटरिम कॉम्पेन्सेशन म्हणून करू शकते. पुढचा, जर आरोपी हे क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी जाणून बुजून मुद्दामहून टाळाटाळ करत असतील तर अशा परिस्थितीत देखील 20% इंटरिम कॉम्पेन्सेशन मिळू शकते. नंतर आरोपी हे जर केस चालू असताना ॲब्स्कॉन्ड झालेत आणि त्यांना NBW काढल्यानंतर देखील ते हजर झालेत तर अशा परिस्थितीत आरोपीकडून 20% रक्कम मान्य न्यायालयाकडून मिळण्याकरिता विनंती करावी. नंतर आरोपी यांनी सदरची केस विलंब करण्यासाठी, सदरची केस खूप अवधीसाठी चालवण्याकरिता बरेचसे असे ॲप्लिकेशन दिलेले आहेत. अशा परिस्थितीत देखील आरोपीकडून फिर्यादी यास 20% रक्कम मिळते. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे फिर्यादीचे बाजूने. पुढील व्हिडिओमध्ये आपण आरोपीच्या बाजूने कोणकोणते न्यायनिर्णय व कोणते मुद्दे आहेत ते बघणार आहोत. मित्रांनो, सदरचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास इतर तुमच्या सोशल मीडिया हँडलवर नक्की शेअर करावे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.